तर सेमीफायनलच्या मॅचला झाले सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. आणि महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी टॉप 2 मध्ये जाण्याची लढत आहे. एक संघ टॉप 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच कासगाव. आणि त्यानंतर मात्र कार्तिक 11 कासगाव संघाला आपण पाहतोय. आणि इथून जो संघ जिंकेल तो त्यांना मेगा फायनलच्या मॅच मध्ये फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे वेळ आहे तरी देखील 2 षटकांचा सामना खेळवला. त्याचं कारण की आपण यापूर्वी देखील कासगाव संघाची मॅच आहे ती तेवढ्याच ओव्हरची खेळवली होती आणि त्यामुळे आणि पारितोषिक इंडिव्हिज्युअल भरपूर आहेत आपल्याकडे. आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, सिरीज, त्यामुळे तिथे कोणत्यावर खेळाडूवरती अन्याय व्हायला नको त्यासाठी मात्र आपण पाहिलं तर ही मॅच देखील 2 षटकांची आपण खेळवतोय. किरणदादा काळेकर असतील, सचिनदादा टेंबे असतील, हनुमंतदादा टेंबे असतील, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. फटका चांगला खेळला गेला. बॉल मागे चाललाय. फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेलाय. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय तत्पूर्वी की किती धावा कंप्लीट झाल्या. तर तब्बल 1 धाव यापूर्वी 2 होत्या आणि त्या पहिल्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर एकच धाव एकवटली. म्हणजे पहिल्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या जात आहेत. चांगला खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. जबरदस्त क्रिकेट रंगतोय. 2 षटकांचा अवघा सामना आहे आणि 2 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न खेळाच्या पूर्वार्धामध्ये इथे केला जाईल. समोरच्या दिशेनं लॉब केलाय. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ग्राउंडच्या आतमध्ये जे लहान मुलं किंवा आमचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की आपण बाहेर बसायचं. ओपनिंग पेअर प्रतीक आणि अनिकेतला आपण पाहतोय. प्रतीक पिसेकर अगदी मयूर पिसेकर बंधूंची एवन जोडी आणि स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर अगदी त्या क्रीडांगणावरती मोस्ट अवेटेड टुर्नामेंट आपण नेहमी पाहतो. जगन्नाथ स्मृती चषक यंदाच्या हंगामामध्ये नव्या रूपात नव्या जोशात ती स्पर्धा पाहायला मिळेल. मयूरदादा जेव्हा बदलापूरवरून खास जांभुर्डे मुरबाडच्या स्पर्धेमध्ये आले होते तेव्हा त्यांनी नक्कीच प्रत्येकाला आमंत्रण केलं या स्पर्धेसाठी, कारण लवकरच ती देखील स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. सिंगलने धावफलक पुढे 9. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज आउटस्टँडिंग ब्रिलियंट जबरदस्त. कौतुक करावं तितकं कमी. आता शब्द अपुरे पडतील. डिक्शनरी खोलून बसावं लागेल खेळाडूसाठी. काय तो झेल घेतलाय. कमालीचा झेल. फलंदाज फेल. ही इज गॉन. पुन्हा एकदा चला वेळ थोडा कमी घ्या. यानंतर मेगा फायनलची मॅच लख प्रकाशात व्हायला हवी, लक्षात ठेवा. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अखेरचं षटक हाताळण्यासाठी दिनेश. हो, फटक्या चांगल्या समोर खेळलाय. सरळ बॅटर ड्राईव्ह करतोय. लॉंगॉनला फिल्डर. 1 कंप्लीट सेकंडचा कॉल. धावलेत आणि होईल पूर्ण. चुकीच्या एंडवरती थ्रो आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो यायला हवा होता. बॉलर देखील तेच सांगतायत. 2 मिळाले इथे. गोलंदाज दिनेश आहे. असं वाटतंय की यश चांगला विकल्प राहिला असता या लास्ट ओव्हरसाठी. साइड आर्म ऍक्शनने तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात सफल गोलंदाज म्हणून यशकडे आपण पाहतोय. कुठेतरी यश हा विकल्प वापरणं न वापरणं कितपत योग्य आहे कळेल.
ओ लाऊड अपील मोठी अपील झालेली आपल्याला तिकडे पाहायला मिळाली. करणदादा बोराडे खरं तर ज्यांनी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ते करून दिली. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं करणदादा. बॅट्समनला पाण्याची रिक्वायरमेंट आहे. आदरणीय धनाजी शेठ हिरमाळी पुरस्कृत संघ आपण पाहतोय. हितेश 11 जय हनुमान क्रिकेट संघ चामटोली. धनाजी दादा फॅम टीम खरं तर या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित केला. म्हणजे एक ट्रॉफी तर इकडनं घेऊन जाणारच आहे चामटोली संघ. पण ही मॅच ठरवेल ती कितव्या क्रमांकाची असेल. आज खरं तर आमचे स्पॉन्सर देखील भरपूर खुश. आमचे पॅकर धनाजी शेठ इरमाळी फार खुश आहेत, एन्जॉय करतात ते देखील ही मॅच. स्वागत आहे धनाजी शेठ, कारण धनाजी शेठ फॅम टीम इथे 11 जय हनुमान सामटोली संघाला आपण पाहतो. एका हातात गॅदर केलाय, फेकी अचूक आणि थोडीशी उशिरा, थोडा वेळ घेतला फिल्डरने. बॉल कलेक्ट केल्याच्या नंतर अगदी 2 सेकंदाचा जो पॉज त्याने घेतला तिथे बॅटर निघून गेला पॉपिंग क्रिशात. पण गॅदर फार चांगला केला. एका हातात चेंडू गॅदर केला, थोडा वेट केला 2 सेकंद आणि त्यानंतर प्रॉपर थ्रो आला. 2 रन इथे कंप्लीट केला जातं. धावफलक 13. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. मान ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. मिस टायमिंग बॉल अबे मध्ये फिल्डर चांगला झेल. हितेश 11 जय हनुमान क्रिकेट संघ चामटोलीला आणखीन एक सफलता मिळते आणि धक्का लागतोय मोठा दुसरा. तो बॅटिंग करत असताना मयूर ग्रुप बदलापूरला. धनाजी शेठ इरमाळी एका बाजूला आपण पाहतोय. हितेश 11 धनाजी शेठ फॅम टीम. दुसऱ्या बाजूला प्रतीक दादा पिसेकर फॅम टीम. ध्रुवीश 11. जबरदस्त बॅटल आहे. एका बाजूला प्रतीक दादा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनाजी शेठ. जबरदस्त बॅटल रंगलंय आणि आता बॅटिंग देखील तशी करावी लागेल ताबडतोड. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी पलटल्यात. हा ना आणि आता भरपूर मागे राहिले बॅटर. इझिली रनआउटची विकेट मिळेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. ऑन साइडला एका हाताने मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला. आठवण किरण पवारची झाली, आठवण रिषभ पंतची झाली. पण इथे मात्र काय घडलंय, शेवट गोड झालाय की नाही पंचांकडे पाहिलं जातं. येस डेफिनेटली 4 की 6 विचार चाललाय आणि 4 धावांचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. 1 अँड 6 किंग किरण पवारला आपण पाहिलं. मॅन फ्रॉम सावळे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिषभ पंतला पाहिलं. आणि आज मयूर ग्रुप ध्रुवीश 11 बदलापूर या संघामधून ते आपण शेवटच्या बॉलवरती षटकार लगावणाऱ्या चौकार लगावणाऱ्या फलंदाज निरंजनला पाहिलं. चेक करतायत. येस वेट चेक केलं जात आहे. 4 आहे. चला
प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ज्या खेळाडून खेळली, अर्थातच संजय राणे, सनी राणे यांचं आगमन झालं, स्वागत आहे. चला 2 ओव्हर मध्ये विजयासाठी 19 ची गरज आहे. सलामीची जोडी पाठवून द्या आपण. सामटोली संघ हा नॉन स्टॉप खेळतोय. चला 12 बॉल 19 करायचे आहेत. ओपनिंग पेअर पाठवून द्या आपण लगेच. मेगा फायनलच्या मॅच साठी कासगाव संघ देखील इथे दाखल झालेला आहे. टॉप 2 मध्ये त्यांनी काल परवा नक्कीच त्यांचा प्रवेश निश्चित केला. फायनल मॅच 3 षटकांची असेल, लक्षात ठेवा. अभि आणि आशिष ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रत्येक गावागावात आता प्रीमियर लीगच्या स्पर्धा देखील आपण पाहतो आणि त्यातून बरेचसे चांगले टॅलेंटेड खेळाडू प्रेक्षकांच्या नजरेत येतात. आणि नुकताच पार पडलेल्या चामटोली प्रीमियर लीग मध्ये मिस्टर CPL चा प्रबळ दावेदार, खरं तर अभिल आपण पाहिलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा प्रबळ दावेदार तो राहिला होता आणि तसा खेळ देखील आता करावा लागेल. कार्तिक 11 कासगाव संघ वाट पाहतोय की इथून कोणता संघ जिंकेल, आमच्याशी फाईट करेल मेगा फायनलच्या मॅच मध्ये. बरोबर यार, सेमी फायनल 2, पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा होता. डॉट बॉलने सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर ध्रुवीश 11 मयूर ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला हितेश 11 सामटोली. दोन्ही पुरस्कर्ते अगदी जवळचे मित्र आहेत, चांगले संबंध आहेत आणि मैत्रीपूर्ण लढत ही सेमी फायनलची मैदानामध्ये. ड्राईव्ह करतोय यावेळेस, चांगला ड्राईव्हचा फटका मिड ऑफ मधून मागे चाललाय बॉल. लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहेत, 1 रन मिळेल. धावफलकाचा श्रीगणेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिली धाव धावफलकावरती अंकित होतीये. टार्गेट तितकं मोठं नाहीये, पण यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर चामटोली संघानं निसटता विजय मिळवलाय. धनाजी शेठ इरमाळ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अपील मोठी झाली आहे, जोरदार झाली आहे, पण पंचांवरती कोणताही इम्पॅक्ट पडत नाहीये. इट्स अ डॉट बॉल. रायझिंग डिलिव्हरी राहिली बॅट्समॅन साठी, सरप्राइझिंग डिलिव्हरी राहिली, अचंबित केलं फलंदाजाला. या बॉलने पूर्णपणे गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हातात होतो. गोलंदाज श्लोकला आपण पाहतोय. डॉट सिंगल डॉट हे षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल टॉस झालाय, ऑन साइडला फटका फसलाय, फिल्डर तिकडे पोहोचतायत. अनिकेत चांगला झेल टिपलाय, बिग विकेट, मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. ते अर्थातच हितेश 11 जयनुमा क्रिकेट संघ चामटोलीला. विकेटचं पतन झालं नुकतंच. धक्का पहिला लागला अवघ्या 1 या आकड्यावरती. आता मात्र अवघ्या 12 चेंडूंची मॅच, त्यामध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 1 आली आहे. खोदून काढलाय बॉल, चालला मागे डीप मध्ये कव्हर रिजनला, फिल्डर तिकडे आहेत. हा ना, अजूनही गडबड सुरू होती पण मिळाली ती अवघी 1 धाव. सिंगल धावसंख्या पुढे 2 वरती 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये.
कार्तिकी लोईन कासगाव संघ आपण थोडं बाजूला उभं राहा, आयोजकांची सूचना येते प्लीज, रिक्वेस्ट आहे. यावेळी स्लॉट मध्ये होता, एलिव्हेशन तितकं मिळतंय की नाही पाहायचं. फिल्डर तिकडे तैनात आहेत आणि आता सगळे नाराज आहेत, कारण एक्झॅक्टली घडलं काय तिकडे मात्र आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस, इम्पॉर्टंट आहे, कॅचेस फार महत्वाचे असतात. हा सुटलेला झेल किती महागडा ठरेल. ध्रुवेश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाला आहे. पहिल्या वरचा केस संपलाय. पहिल्या वरच्या समाप्तीनंतर वेदांत माहिती देतात धावा झाल्यात 4. उर्वरित येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत. वेट काहीतरी चेंजेस आहेत. वेदांत जरा लक्ष द्या. चार आहेत, चला आपण ऍड करूया. 4 ऍड कर. झाले किती धावा आता वेदांत? 6. आता करायचे आहेत किती? 13. चेंडू शिल्लक आहेत 6. 6 बॉल 13 ची गरज असेल या मॅच मध्ये. नाही बघा, खरं तर कॉमेंट्री बॉक्स पासून विष्णू सर तिकडचं काही दिसत नाही. 4 आहे ना? येस. चामटोलीचे खेळाडू सांगतात 2 धावा आहेत. 12th मॅच सांगतात बघा. नक्की गावातला आहे का बाबा? गोलंदाज सज्जोदय पुन्हा एकदा. गोलंदाजी माकवती. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी मयूर वरती सोपवल्या. ओ यावेळेस ऑन साइडला दे घुमा के फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. फटक्यात वजन धावा मिळतील अर्धा डझन. लॉंगनच्या बाहेर षटकार. 5 बॉल 7 ची गरज. 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. काय हा सामना. सेमी फायनलचा सामना. पहिल्या बॉलवरती षटकाराने स्वागत केलंय स्ट्रायकर एंड वरती हर्षदनं. आणि यावेळेस मात्र काय करतंय? लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ. ऊपर वाला जब भी देता देता छप्पर फाडके. आणि आता ते सर्व काही मिळतंय. हितेश 11 जय हनुमान क्रिकेट संघ चामटोलीला चौकार. हर्षद देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. चौकार षटकारामध्ये धावा बनवेल नाही तर धावा बनवणार नाही, हीच काही शिगत मैदानामध्ये दाखवतोय हर्षद. 4 बॉल 3 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये जे काही कमावलं ते आता गमावलंय पहिल्या 2 बॉल वरती. ऑन साइडला खेळलाय फटका चांगला. लॉंग दी कापेट बॉल डीप मध्ये फंबल झाले. सेकंडचा कॉल दुसरीसाठी पलटले. फेकी देखील खराब आली आहे. फायदा उचललाय फलंदाजाने. 2 मिळवल्यात. स्कोर इज इक्वल नाव. आता रन संख्या समांतर आहे. धाव संख्या बरोबर आहे. स्कोर बरोबरीच आहे. पण बदलापूर ग्रामीण असोसिएशन संलग्न भांगणी नियमानुसार चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी. तुम्ही चेसिंग कंपल्सरी करणं अनिवार्य आहे. त्यामुळे ही 1 धाव देखील करणं अनिवार्य असेल. सामना इथे मात्र आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक आहे 3. एका धावेची गरज आहे. दोन्हीही संघांचे समर्थक आता मात्र विचार करतील की आमचा संघ जिंकावा, पण मैदानाच्या आतमध्ये मोठा उलटफेर होईल का? 3 चेंडू एका धावेची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 1 धाव कंपल्सरी करावी लागेल. 3 बॉल 1 आणि इथे मात्र ऑन साइडला नो बॉल आहे आणि त्यावरती चौकाराची मोहर लागली आहे. 5 धावा इथे तब्बल मिळाल्यात. सामना संपला. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय ही ते 11 जय हनुमान क्रिकेट संघ चामटोलीनं. अभिनंदन अभिनंदन चामटोली टीम. SK Production.